नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण असणारे आणि पर्यटकांना नेहमीच साथ घालणारे जांभूळ बेट या बेटाचा आता कायापालट होणार असून जांभूळ बेट संवर्धन समितीच्या मागणीला खासदार संजय जाधव यांच्या विकास निधीतून 10 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली असून प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली आहे। परभणी जिल्ह्यातील पालम आणि पूर्णा तालुक्यांना स्पर्श करून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या मध्यभागी असणारे हे बेट म्हणजे जैवविविधतेचा उत्तम असा नमुना होय। मध्यंतरीच्या काळामध्ये बेटाला पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे सर्व बाजूंनी नुकसान पोहोचले होते। शिवाय बेटावर जांभळाची झाडे कमी आणि वेड्या बाबळीची जंगल जास्त झाले होते। पर्यटकांना तेथे पोहोचण्यासाठी कसलीही व्यवस्था नव्हती। मात्र जांभूळ बेट संवर्धन समितीने कृषीभूषण कांतराव काका झरीकर यांच्या पुढाकारातून जांभूळ बेटावर अनेक सुविधा निर्माण केल्या। डिग्रस बंधाऱ्यामुळे भरपूर पाण्याची साठवण होत असल्यामुळे बेटापर्यंत पोहोचण्याचा कसलाही मार्ग नव्हता। तेव्हा जांभूळ बेट संवर्धन समितीने बोटीची व्यवस्था केली। बेटावरील मंदिरासमोरील शेड, स्वच्छतागृह, झाडाची लागवड, ठिबक सिंचनाची व्यवस्था आदी सुविधा निर्माण केल्यामुळे पर्यटकांचा ओढा मागील 4 वर्षापासून वाढला आहे। मागील 4 वर्षापासून नियमितपणे झेंडावंदन हे बेटावर होत आहे। या बेटावर आणखी पर्यटकांसाठी सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याकडे संवर्धन समिती आणि परिसरातील नागरिकांनी आवाहन केल्यामुळे खासदार संजय जाधव यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून सोमेश्वर ते जांभूळ बेट हा मुख्य रस्ता तसेच जांभूळ बेटावर पेवर ब्लॉक, स्वच्छतागृह, वृक्षारोपण, शेड आदी सुविधांसाठी 10 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। या विकास निधीतून मूलभूत सुविधा पर्यटकांसाठी निर्माण होतील आणि पर्यायाने पर्यटकांची पावले जांभूळ बेटाकडे निश्चित वळतील असा आशावाद निर्माण झाला आहे। हा विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जांभूळ बेट संवर्धन समिती आणि परिसरातील नागरिकांनी खासदार संजय जाधव यांचे आभार व्यक्त केले आहेत। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।